नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त आणि कार्यरत मास्टर असिस्टंट कर्मचारी यांची 9 जानेवारी 2025 रोजी गुरुवारी राधाकृष्ण मंदिर मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागे वजीराबाद नांदेड येथे दुपारी 1 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। तसेच संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते, संघटनेला वेळोवेळी तन धनाने साथ देणारे माजी मास्टर असिस्टंट कर्मचारी श्री सुरेश चंपतराव कपाटे साहेब, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय मुखेड येथून नुकतेच सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्तीबद्दल त्यांचा यथोचित सहकुटुंब सहपरिवार सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला। तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे संघटनेचे मार्फत दाखल केलेल्या अवमान याचिकेबाबत राज्य पातळीवर काय हालचाली चालू आहेत व जिल्ह्यातील कुणाच्या काय अडचणी आहेत या आणि इतर प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली। यावेळी नांदेड जिल्ह्यातील कार्यरत आणि सेवानिवृत्त सर्व मास्टर असिस्टंट कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते। मला असं वाटतं की मी जेव्हा 1986ला हजरी सहाय्यक या पदावर रुजू झालं तेव्हापासून मी 300 रुपये पगार मला दरमहा मिळत होता। जेव्हा या संघटनेमुळं बाळासाहेब राजहंस ही संघटना त्या संघटनेत मी सक्रिय झालो आणि नंतर पुन्हा त्याच्यानंतर बिराजरावजी आले। बिराजरावजींनी आम्हाला या लढ्यामध्ये भरपूर सहकार्य करून मला आज हजरी सहाय्यक या पगार 300 रुपया पगारापासून 400, 400चे 500, 500चे पुन्हा 700, 700चे असे वाढत नंतर वेतन श्रेणी लावून दिली। वेतन श्रेणी लागल्याच्या नंतर पुन्हा हा लढा सतत चालू ठेवला। त्या लढ्यामध्ये आमचे हजरी सहाय्यक बांधव, त्यामध्ये तुकारामजी मोरे, त्यामध्ये बिराजरावजी साळुंके, त्यामध्ये आमचे आर.टी. जोशी, हे सगळ्या लोकांनी आम्हाला खूप मदत करून संघटनेचा लढा आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यापासून तो थेट मंत्रालयापासून तो दिल्लीपर्यंत नेला आणि ही लढाई अखेर यांनी बिराजराव साळुंके साहेबांनी ही लढाई अखेर जिंकली आणि जिंकून आम्हाला आज मी 2004ला या शासकीय सेवेमध्ये कायम झालो। जेव्हा कायम झाल्याच्या नंतर माझी पहिली अपॉइंटमेंट 2004मध्ये माहूर येथे झाली। माहूर तहसील कार्यालयात तलाठी असताना तेथून माझी बदली नांदेडला झाली। नांदेडहून लोहा, कंधार असे जवळजवळ 6 तालुक्यामध्ये माझी बदली झाली। 6 तालुक्यात बदली झाल्याच्या नंतर तलाठी या पदावरून मंडळ अधिकारी हे मला प्रमोशन मिळाले आणि प्रमोशनमध्ये मिळाल्यानंतर मी जनतेची सेवा संघटनेच्या वचनाला जागून संघटनेने वेळोवेळी मला मार्गदर्शन, मी जरी सर्व शासकीय सेवेत असलो तरी संघटनेचे मी सहकार्य घेऊन मार्गदर्शन घेऊन मला वेळोवेळी आमचे जिल्हाध्यक्ष मोरे साहेब होते, पुन्हा ते महाराष्ट्राचे सरचिटणीस झाले। त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे आणि म्हणायचे की बाबा रे, नोकरी ही आपण खूप कष्टाने मिळवलेली आहे, या नोकरीला जपून जनतेची इमानीद्वारे मी कामे केली आणि आज रोजी मी निष्कलंक, आज माझं प्रमोशन निष्कलंक मी सेवानिवृत्त झालो। सेवानिवृत्तीच्या पूर्वी महसूल खात्यामध्ये 1 महिना अगोदर माझं पेन्शन मंजूर होऊन नागपूरहून आलं। त्यांना मार्गदर्शन मला तुकाराम मोरे साहेबांनी याचं मार्गदर्शन, पेन्शन कसं मंजूर करायचं, ग्रॅच्युटी कशी मिळवायची, औरंगाबादहून माझं हे सर्व्हिस बुक पूर्णतः मंजूर होऊन आलं। यामध्ये श्रेय मी तुकारामजी मोरे साहेबांना देतो आणि मला चांगल्या मार्गदर्शन निष्कलंक आज या पदावर हे जे झालो ते मला खूप आनंद होतो आहे। हा प्रवास करत असताना मला आठवणीचा किस्सा म्हणजे या प्रवासामध्ये तलाठी ही नोकरी करत असताना खूप भीतीदायक होती आणि लोक आता ते कुठे गुंतेल असं वाटायचं, परंतु कुठेही मी गुंतलेलं नाही आणि खूप इमानीद्वारे नोकरी करून निष्कलंक या पदापर्यंत मी आलो।